मंचावर उपस्थित असलेले आपल्या राज्याचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणजी, माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटीलजी, गोव्याचे मंत्री सुभाष फळदेसाईजी, आपल्या सर्वांच्या लोकप्रिय उमेदवार आणि तुमच्या आशीर्वादाने 23 तारखेला रेकॉर्ड मताने होणाऱ्या आमदार सुलभाताई गायकवाड, उत्तर प्रदेशचे मंत्री गिरीश यादवजी, ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटीलजी, माजी आमदार नरेंद्र पवारजी, ज्येष्ठ नेते जगन्नाथ अप्पा शिंदे, प्रमोदजी हिंदूराव, गोपाळजी लांडगे, भगवान सेठ भोईर, नरेंद्र नाना सूर्यवंशी, अण्णासाहेब रोकडे, संजय मोरे, अभिमन्यू गायकवाड, विजय जोशी, मनोज राय, रमाकांत उपाध्याय, नरेंद्र राजानी, सायली गायकवाड, मल्लेश शेट्टी, एकनाथ साबळे, राजेंद्र चौधरी, कोयाजी, शशिकांत कांबळे, रेखा चौधरी, अरुण आशन, प्रशांत काळे, निलेश शिंदे, रमाकांत देवळेकर, नवीन गवळी, मंचावरील सर्व मान्यवर. कोणाचं नाव सुटलं असेल तर नाव लिहिणाऱ्याची चूक आहे, माझी चूक नाही आहे. तथापि मी त्यांचं या ठिकाणी क्षमा मागतो. आज कल्याण पूर्वमध्ये आपण सगळे लोक सुलभाताईंना आशीर्वाद देण्याकरता एकत्रित झालो आहोत. 15 वर्ष या कल्याण पूर्वमध्ये जनसामान्यांमध्ये आपली वेगळी प्रतिमा तयार करून समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला आपला परिवार मानून या ठिकाणी गणपत शेठ गायकवाडांनी काम केलं. या कल्याण पूर्वचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम हे गणपत शेठ यांच्या माध्यमातून झालं. सातत्याने संघर्ष करून समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे, विकास झाला पाहिजे, चेहरा बदलला पाहिजे, याकरता काम करणारे गणपत शेठ गायकवाड आज याच मतदारसंघामध्ये आपण सुलभाताईंना या ठिकाणी उमेदवारी दिली आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, मला हा विश्वास आहे गणपत शेठचं जे काम आहे ते काम त्याही पेक्षा पुढे नेण्याचं काम सुलभाताई करतील, हा मला या ठिकाणी विश्वास आहे. बंधू भगिनींनो, खरं म्हणजे आपल्या सर्वांना ही गोष्ट माहिती आहे की आज या मतदारसंघामध्ये गणपत शेठच्या माध्यमातून शास्त्रीकराचा प्रश्न असेल, या ठिकाणी 100 फुटी रोडवर आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स करायचा विषय असेल, श्रीमलंग येथे ट्रॉलीच्या संदर्भातला विषय असेल, नेवाळी भूमिपुत्रांच्या जमिनीचा विषय असेल, बैठ्या चाळीमध्ये SRAचे क्लस्टर तयार करण्याचा विषय असेल, सगळ्या गोष्टींमध्ये लोकांचा प्रश्न सातत्याने पाठपुरावा करून गणपत शेठ लावून धरायचे. आणि त्यामुळेच आज या ठिकाणी एक मोठं परिवर्तन झालेलं आपण बघतोय. खरं म्हणजे आज या महाराष्ट्रामध्ये आपलं जे सरकार आहे, माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात आपलं सरकार जनसामान्यांकरता सातत्याने काम करते. शिंदे साहेब असतील, मी असेन, अजितदादा असतील, आम्ही सगळे रात्रंदिवस सामान्य माणसाला काय दिलासा देता येईल या संदर्भातला प्रयत्न करतो. आपलं सरकार हे गतीचं सरकार आहे, आपलं सरकार हे प्रगतीचं सरकार आहे. नाहीतर आपण महाविकास आघाडीचं सरकार बघितलं, हे गतीचं सरकार तर ते स्थगितीचं सरकार होतं, ज्या सरकारमध्ये सगळ्या कामांना स्थगिती देण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून होत होतं. मला कधी कधी आश्चर्य वाटतं, आता इलेक्शन कमिशन
कुठेही आम्ही गेलो आमच्या बॅगा तपासतात, त्या ठिकाणी आमच्या सोबतच्यांच्या बॅगा तपासतात. आता बॅगा तपासल्या तर काय वाईट झालं? या ठिकाणी त्याचा एवढा इश्यू करण्याचं कारण काय आहे? पण 2 दिवस झाले उद्धवजी माझी बॅग तपासली, माझी बॅग तपासली, माझी बॅग. अरे होतं काय घबाड? एवढं काय घाबरताय? बॅग तपासली तर काय फरक पडला? अरे माझी बॅग तपासली ना, नांदेडच्या एअरपोर्टवर तपासली, कोल्हापूरच्या एअरपोर्टवर तपासली. आम्ही नाही त्याचा इश्यू तयार केला, आम्ही नाही त्या ठिकाणी रडारड केली बॅग तपासतात बॅग तपासतात. बंधू भगिनींनो, आता यांच्या जवळचे सगळे विषय संपलेले आहेत. आता रडारड करण्याची वेळ आलेली आहे. आता रडारड करून या ठिकाणी मतं मागण्याचं काम हे करतायत. खरं म्हणजे आपण पाहू शकता, आपल्या सरकारने मुंबई असेल, MMR रिजन असेल, या रिजनचा चेहरा बदलवला. मागच्या काळात 2014 ते 19 आपल्याला सरकार चालवायची संधी मिळाली. या MMR रिजन मध्ये 350 किलोमीटरचं मेट्रोचं जाळं तयार करण्याचं काम आपण सुरू केलं. आज आपण पाहू शकतो, मग अटल सेतू असेल, कोस्टल रोड मुंबईचा असेल, या ठिकाणी आपला विरार अलिबाग कॉरिडॉर असेल, या सगळ्या प्रोजेक्टच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सामान्य माणसाच्या आवागमनाकरता व्यवस्था तयार करण्याचं काम आपण केलं. जे इन्फ्रास्ट्रक्चर आपण तयार केलं ते आपण सगळे पाहू शकतो. पण मधल्या 2.5 वर्षामध्ये केवळ आणि केवळ स्थगिती देऊन या सगळ्या कामांना थांबवण्याचं काम हे माननीय उद्धव ठाकरेंच्या सरकारने केलं. आज आपण हे बघतोय, आपल्या सरकारने ज्या योजना आणल्या, दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक OBC सगळ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन करणाऱ्या योजना आज आपल्या सरकारने या ठिकाणी आणलेल्या आहेत. OBC करता वेगळं मंत्रालय आपण तयार केलं आणि आमच्या OBCच्या मुलांना त्या ठिकाणी शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे, त्या ठिकाणी फी प्रतिपूर्ती मिळाली पाहिजे, हॉस्टेल मिळालं पाहिजे, हे काम आपण केलं. आणि त्याच वेळी आमच्या अनुसूचित जातीच्या मुलांना बार्टीच्या माध्यमातून त्या ठिकाणी फेलोशिप मिळाली पाहिजे, परदेशी शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे, त्यांच्या जीवनात परिवर्तन झालं पाहिजे, हे काम आपण करून दाखवलं. आमच्या आदिवासी समाजाच्या मुलांना चांगल्या नामांकित शाळांमध्ये शिकता यावं याकरता योजना आणली. 50,000 विद्यार्थी आज चांगल्या नामांकित शाळांमध्ये शिकतात, त्यांच्याही जीवनामध्ये परिवर्तन होत आहे. आमच्या भटक्या विमुक्तांकरता घरांची योजना आपण आणली. प्रत्येक समाजाच्या घटकाला विकासाकडे नेण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण केलं. शेतकरी असेल, शेतकऱ्याला त्या ठिकाणी मोफत वीज देण्याचं काम आपण केलं. शेतकऱ्याला पीक विमा देण्याचं काम आपण केलं. शेतकऱ्याला 12,000 रुपये त्या ठिकाणी मानधन देण्याचं काम आपण केलं. समाजातला कुठलाच घटक असा नाही की ज्या घटकाचं कल्याण आपण केलं नाही. आमचे बांधकाम कामगार, या बांधकाम कामगारांकरता मंडळ आपण तयार केलं. या मंडळाच्या माध्यमातून त्यांची नोंदणी केली आणि या नोंदित कामगारांना त्या ठिकाणी आपण कार्ड दिलं. या कार्डाच्या माध्यमातून त्यांच्या खात्यामध्ये 5,000 रुपये आले, त्यांना भांडे कुंडी मिळाली, त्यांना जेवणाची व्यवस्था झाली, त्यांच्याकरता घरकुलाची योजना आली, त्यांना इन्शुरन्स मिळाला, त्यांच्या मुलांना शिक्षणाची सोय मिळाली, उच्च शिक्षणाकरता स्कॉलरशिप मिळाली. ज्या बांधकाम कामगाराला कोणी विचारत नव्हतं, त्या बांधकाम कामगाराला पूर्ण सामाजिक सुरक्षा देण्याचं काम आपण केलं. आज आपण पाहू शकतो, अंगणवाडी सेविका असेल, आशा वर्कर असेल, कोतवाल असेल, पोलीस पाटील असेल, ग्रामस्वयं रोजगारचा सेवक असेल, समाजातल्या प्रत्येक घटकाचं मानधन वाढवून त्यांना देखील जगण्याचा अधिकार हा आपल्या सरकारने या ठिकाणी दिला. बंधू भगिनींनो, समाजातला कुठलाच घटक मोकळा ठेवायचा नाही, हा आपला सातत्याने प्रयत्न राहिला. आणि आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी आपल्याला एक मंत्र दिला.
या देशाला विकसित भारत तयार करायचा असेल तर मोदीजींनी सांगितलं की जोपर्यंत भारताची 50% लोकसंख्या म्हणजे आमच्या माता भगिनी या देशाच्या आणि राज्याच्या सामाजिक आर्थिक क्रांतीचा केंद्रबिंदू होत नाही तोपर्यंत विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र तयार होऊ शकत नाही। मोदीजींनी बेटी बचाओ बेटी पढाओ पासनं लखपती दीदी पर्यंतचे कार्यक्रम आखले। लखपती दीदी म्हणजे मोदीजींच्या योजनेतनं जी भगिनी वर्षाला 1 लाख रुपयांपेक्षा जास्त पैसा कमवते ती लखपती दीदी महाराष्ट्रामध्ये 11 लाख लखपती दीदी आपण तयार केल्या। पुढच्या काळामध्ये 25 लाख करणार आहोत, 2028 पर्यंत 50 लाख करणार आहोत आणि आपल्या महाराष्ट्रात 1 कोटी आमच्या गरीब आणि मध्यमवर्गीय महिलांना लखपती दीदी बनवण्याचं लक्ष्य हे महाराष्ट्राच्या सरकारने ठेवलं आहे। आपण लेक लाडकी सारखी योजना आणली। या योजनेच्या अंतर्गत आपल्या घरी मुलगी जन्माला आली, मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे, घरी लक्ष्मी जन्माला आली असं प्रत्यंतर घरच्यांना आलं पाहिजे। म्हणून आपण निर्णय केला, मुलगी जन्माला आली की 5,000 रुपये, पहिल्या वर्गात गेली की 5,000 रुपये, 7व्या वर्गात गेली की 7,000 रुपये, 11व्या वर्गात गेली की 8,000 रुपये, 18 वर्षाची झाली की 75,000 रुपये, असे 1 लाख रुपये त्या परिवारामध्ये आपण देतो, जेणेकरून मुलीच्या आगमनाचं स्वागतच त्या परिवाराने केलं पाहिजे। आपण दुसरी योजना या ठिकाणी आणली। खऱ्या अर्थानं आज आपण पाहतोय शिक्षणाचा खर्च मोठा वाढलाय। काँग्रेसच्या काळामध्ये शिक्षणाचं खाजगीकरण झालं। 2 लाख 4 लाख 5 लाख रुपये फी, डॉक्टर व्हायचं आहे, इंजिनियर व्हायचं आहे, वकील व्हायचं आहे, MBA व्हायचं आहे, प्रोफेसर व्हायचं आहे, इतका पैसा आणायचा कुठून? आज सामान्यांच्या घरातली अवस्था अशी होती, घरात एक मुलगा असेल आणि एक मुलगी असेल तर आई बाप मुलीला सांगायचे, बाई दोघांपैकी एकालाच आम्ही शिकवू शकतो, तुझ्या भावाला आम्ही शिकवू, तुझं तर लग्नच करायचं आहे, तू घरी बैस। अतिशय हुशार असलेल्या आमच्या मुलीला आई बाप पैशाअभावी शिकवू शकत नव्हते। आता आम्ही त्या आई बापांना सांगितलंय, तुमच्या मुलीला शिकवण्याकरता तुमच्याकडे पैसे नसतील, काळजी करू नका, मुलीचे मामा मुंबईच्या मंत्रालयामध्ये बसलेले आहेत, मुलीचं शिक्षण ते करतील। 2 लाख 4 लाख 5 लाख किती फी असली तरी आपलं महायुतीचं सरकार ही फी भरते आहे आणि मुलींना शिकवण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून होताना आपण पाहतोय। एवढंच नाही, आम्ही योजना आणली, आमच्या महिलांना ST मध्ये 50% तिकिटात प्रवास करण्याची योजना आणली। मी तुम्हाला गंमत सांगतो, योजना आणली, ST महामंडळाचे लोक धावत आले मुख्यमंत्र्यांकडे, माझ्याकडे, म्हणाले साहेब ही योजना बंद करा। म्हटलं का बंद करायची? म्हणाले ही योजना जर तुम्ही सुरू ठेवली आधीच तोट्यात असलेली आमची ST बंद पडेल। आम्ही सांगितलं योजना चालेल, तुम्हाला लागलं तर आम्ही पैसे देऊ। 1 महिन्यापूर्वी पुन्हा तेच लोक आमच्याकडे आले, म्हणाले साहेब काही झालं तरी योजना बंद करू नका। अरे म्हटलं अजब लोक आहे, कधी म्हणता योजना सुरू करू नका, कधी म्हणता योजना बंद करू नका। ते म्हणाले साहेब ही योजना सुरू झाल्यापासनं इतक्या महिलांनी STत प्रवास सुरू केला की तोट्यात असलेली आमची ST फायद्यामध्ये आली, त्यामुळे आता तुम्ही ही योजना बंद करू नका। मग मी देखील थोडी माहिती काढली तर माझ्या लक्षात आलं, आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी आजकाल आमच्या भाऊजींना म्हणतात तुम्ही घरी बसा, कुठे जायचं असेल तर STने मीच जाते, मला अर्धच तिकीट लागतं, तुम्हाला तिकीटही दुप्पट लागतं आणि तुम्ही गेल्यानंतर पान तंबाखू खर्रा मावा ठर्रा काय काय करता आणि सगळे पैसे बर्बाद करता, मी गेली तर पैसे वाचवून परत येते। त्यामुळे माझ्या लाडक्या बहिणीच आता या ठिकाणी फिरायला लागलेल्या आहेत। आणि त्यासोबत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण आणली। बहिणींच्या खात्यामध्ये
1500 रुपये महिना आपण त्या ठिकाणी देणं सुरू केलं. योजना आणली. हे उबाठाचे लोक आमची गंमत उडवायचे, काँग्रेसचे लोक आमची मजाक उडवायचे. हे आम्हाला म्हणायचे अरे योजना फसवी आहे, ही तर होऊच शकत नाही, हा तर जुमला आहे, हे तर खोटंच सांगतात, कोणाच्या खात्यात पैसाच जाणार नाही, हे तर होणारच नाही. अरे त्या सगळ्यांच्या नाकावर टिचून 2.5 कोटी बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर पर्यंतचे पैसे टाकून दिले. पण बहिणींनो लक्षात ठेवा, जसे आम्ही तुमचे सख्खे भाऊ आहोत, मार्केटमध्ये काही तुमचे सावत्र भाऊ देखील फिरताय. हे उबाठावाले, काँग्रेसवाले, शरद पवारांच्या पक्षाचे तुमचे सावत्र भाऊ, यांना पाहावलं नाही आमच्या बहिणींच्या खात्यात पैसे चालले. हे लोक हायकोर्टमध्ये गेले. यांचे अधिकृत निवडणूक प्रमुख महाविकास आघाडीच्या माध्यमातून हायकोर्टात गेले आणि म्हणाले या ज्या योजना आहेत, लाडकी बहीण योजना, लेक लाडकी योजना, मोफत शिक्षणाची योजना, या सगळ्या योजना म्हणजे पैशाचा चुराडा आहे. या योजना बंद करा अशी मागणी या सावत्र भावांनी न्यायालयामध्ये केली. पण तुमचे भाऊ त्या ठिकाणी होते. आम्ही न्यायालयात बाजू मांडली आणि न्यायालयाने सांगितलं लाडकी बहीण योजना सुरूच राहील, ती बंद करायची कुठली आवश्यकता नाही. आणि आता लाडक्या बहिणींनो, आपल्या मुख्यमंत्र्यांनी काय घोषणा केली आहे, निवडणुकीत पुन्हा सरकार आल्यानंतर 1500 रुपये नाही 2100 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जाणार आहेत. पण लक्षात ठेवा, आमची लाडकी बहीण सुलभाताई या ठिकाणी लढते आहे. ही लाडकी बहीण गेली तर पैसे वाढवण्याकरता हात वर करेल, आणि उबाठा बिबाठावाले गेले तर तुमची योजना बंद करण्याकरता हात वर करतील. त्यामुळे लाडक्या बहिणींकरता लाडकी बहीण निवडून पाठवा, हे 6 ठिकाणी आलेलो आहे. आज महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारची औद्योगिक प्रगती आपण सुरू केली, हे सकाळपासून रात्रीपर्यंत एकच घोषा लावतात, उद्योग गुजरातला गेले, उद्योग गुजरातला गेले. अरे उघडा डोळे आणि बघा नीट. या महाराष्ट्रात उद्धव ठाकरेजींचं सरकार होतं. जोपर्यंत मी मुख्यमंत्री होतो, महाराष्ट्र गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर होता. उद्धवजीचं सरकार आलं, पहिल्या वर्षी कर्नाटक पहिल्या नंबरवर गेला, दुसऱ्या वर्षी गुजरात पहिल्या नंबरवर गेला. पण आपलं सरकार पुन्हा आलं. मी लगेच सांगितलं आता बघा आमचं सरकार आलंय, आम्ही काय करतो, पहिल्याच वर्षी आपण पहिल्या क्रमांकावर आलो. गुजरात कर्नाटक सगळ्यांना मागे सोडलं. आणि या वर्षी तर एकूण गुंतवणुकीच्या 52% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे, एकट्या महाराष्ट्रात. अरे कर्नाटक, गुजरात, तमिळनाडू, दिल्ली, आंध्र, तेलंग सगळ्यांची बेरीज केली तरी त्यापेक्षा जास्त गुंतवणूक या महाराष्ट्रामध्ये आम्ही आणलेली आहे. या महाराष्ट्रामध्ये आज आमच्या तरुणाईच्या हाताला काम देण्याकरता मोठ्या प्रमाणात उद्योग येत आहेत. महाराष्ट्रामध्ये फिनटेकचं कॅपिटल तयार होत आहे. आमचा नवी मुंबईचा भाग आता देशाचा डेटा सेंटर कॅपिटल झालाय. आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये महाराष्ट्र पुढे चाललेला आहे. नवीन टेक्नॉलॉजी मध्ये महाराष्ट्र नंबर 1 झालेला आहे. इलेक्ट्रिक व्हेकल मध्ये सर्वात जास्त प्रोडक्शन आपल्या महाराष्ट्रामध्ये होत आहे. आपला महाराष्ट्र हा सातत्याने पुढे जातोय. पण काही लोकांना ते सहन होत नाही, किंवा काही लोकांची अवस्था अशी आहे सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही. ते लोक या महाराष्ट्राला बदनाम करतायत. पण मी तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रामध्ये आपलं महायुतीचं सरकार, आम्ही त्रिमूर्ती आहोत, आम्ही त्रिशूल आहोत. हा त्रिशूल महाराष्ट्राला पुढे नेणारा त्रिशूल आहे. आम्ही तिघांनी हा भरोसा महाराष्ट्राला दिलाय. आणि आपल्या सोबत आपले मित्र पक्ष आहेत, आपली रिपाई आहे, आपली लवजी शक्ती सेना आहे, आपली पिरिपा आहे. आम्ही सगळ्यांनी मिळून संकल्प केलाय
एक असा महाराष्ट्र घडवण्याचा की ज्या महाराष्ट्रामध्ये विकास हा केंद्रस्थानी असेल आणि देशातल्या प्रत्येक राज्याला हेवा वाटेल आणि प्रत्येक राज्यातल्या नागरिकाला हेवा वाटेल की माझं राज्य हे महाराष्ट्रासारखं का नाही, असं महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम आपण करणार आहोत. आणि म्हणून बंधू भगिनींनो, रडणारे नाही लढणारे आपल्याला हवे आहेत. आणि लढणारे तुमच्या समोर आहेत आणि रडणारे रोज रडतात. बॅगा तपासल्या बॅगा तपासल्या बॅगा तपासल्या. त्या रडणाऱ्यांना मागे राहू द्या आणि लढणाऱ्यांसोबत उभे राहा. मी तर तुम्हाला सांगायला आलो आहे, आमच्या सुलभाताई या ठिकाणी एकट्या नाही आहेत, त्यांच्या पाठीशी हा देवा भाऊ आहे. अरे सुलभाताईला निवडून द्या. हा देवा भाऊ गॅरंटी घेतो या ठिकाणी एक एक काम, तुमची आशा आकांक्षा अपेक्षा या ठिकाणी आम्ही पूर्ण करू आणि पुन्हा एकदा कल्याण पूर्वला एक आदर्श मतदारसंघ म्हणून प्रस्थापित करण्याचं काम आम्ही करून दाखवू, एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सुलभाताई आगे बढ़ो. येत्या 20 तारखेला कमळ या निशाणी समोरचं क्रमांक 3चं बटन दाबून सुलभाताई गणपतशेठ गायकवाड यांना प्रचंड बहुमताने विजयी करा.